bulletin. So, common entrance test for admission to postgraduate program in State Agriculture Universities of Maharashtra 2021-22. तर 2021-22चं हे नोटिफिकेशन आहे जे आपल्याला लाईन टू लाईन बघायचं आहे. ठीक आहे. तर बघा, इंट्रोडक्शन. द महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च, दॅट इज MCR, Pune is statutory body which has been constituted under section 12 of the Maharashtra Agriculture Universities कृषी विद्यापीठ ॲक्ट 1983. म्हणजे हे MCR जे आहे ना ते महाराष्ट्र ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज ॲक्ट जो आहे 1983 त्याच्या सेक्शन 12च्या अंडर तो इस्टॅब्लिश केलं गेलेला आहे MCR. सो इन एक्झरसाइज ऑफ द पॉवर्स कन्फर्म्ड अपॉन MCR वाईड प्रोविजन इन द प्रोविजो ऑफ सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 12 ऑफ द ॲक्ट common regulation for admission to various degree programs in state agriculture universities have been formulated. तर हा सिम्पल MCRचं इंट्रोडक्शन आहे. आपल्याला एक्झामची रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन बघायची, तर त्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही वाटत नाही. सो आपल्याला डायरेक्ट फक्त इंट्रोडक्शन आपल्याला बघायचं आहे ह्याचं. सो डिरेक्टर्स हॅव गिवन by the MCR wide its resolution number 2375/2008 dated 27th March 2008 to conduct the common entrance test through the Maharashtra Agriculture Universities Examination Board, Pune, for the admission to various postgraduate programs in the state agriculture universities in Maharashtra. तर ही जी काही PGCET आहे ती MAUEB बोर्ड पुणे कंडक्ट करत असतं पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम जे आहेत स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये त्यासाठी. तर यामध्ये बघा इलिजिबिलिटी काय आहे. The eligibility for admission and the CET has been given in the subsequent section. पूर्ण एलिजिबिलिटी काय आहे, पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम काय आहे, त्याचा सिलेबस काय आहे, तर ते इन डिटेल दिलेलं आहे. सो ॲडमिशन विल बी गिवन ऑन द बेसिस ऑफ मेरिट फॉर्म्युलेटेड बाय कन्सिडरिंग वेटेज ऑफ 70% ऑफ CET स्कोर अँड 30% ऑफ CGPA ऑफ द स्टुडंट. तर हे जे पोस्ट ग्रॅज्युएशनला जे आपल्याला ॲडमिशन दिलं जाणार आहे त्यामध्ये 70% जो आपले मार्क असतील किंवा 70% जे मेरिट असेल ते आपलं CETचं असणार आहे आणि 30% जे असेल ते आपलं जे CGPA असेल त्याचं असणार आहे. असं टोटल 100% मिळून आपला जो मेरिट लागणार आहे MSCचं. ठीक आहे. सो अदर वेटेजेस इफ एनी अँड दी रिझर्वेशन्स ॲज पर गाईडलाईन्स ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट विल ऑल्सो बी कन्सिडर्ड. तर दुसरे कुठले अजून वेटेजेस असतील जसे की स्पोर्ट्सचे मार्क असतात किंवा NSSचे मार्क असतात तर ते सुद्धा ह्यामध्ये कन्सिडर केले जातील आणि जे रिझर्वेशन जसं गाईडलाईननुसार दिलेलं आहे ते सुद्धा सगळं यामध्ये कन्सिडर केलं जाईल. सो बघा, द डिटेल्स रिगार्डिंग दिस आर टू बी सीन इन द ॲडमिशन प्रॉस्पेक्ट 2021-22 टू बी पब्लिश्ड बाय MCR. बाकीचे जे डिटेल्स आहेत त्या ॲडमिशन प्रॉस्पेक्टमध्ये भेटून जातील आपल्याला. म्हणजे तुम्ही जेव्हा CET द्याल तेव्हा जे ॲडमिशन प्रॉस्पेक्ट येईल त्यामध्ये तुम्हाला ते सगळी इन्फॉर्मेशन बघायची आहे. सो मिनिमम कट ऑफ फॉर ओपन कॅटेगरी विल बी 55%. तर ओपन कॅटेगरीसाठी जो मिनिमम कट ऑफ असेल तो किती असेल, 55% असेल. म्हणजे 100% आपण जसं पकडतो ना, 70% CETचे मार्क प्लस 30% CGPAचे मार्क. तर या 100% पैकी 55% हा कट ऑफ जो असेल तो ओपनला असेल, ओपन कॅटेगरीला. अँड फॉर रिझर्वेशन कॅटेगरी 50% ऑफ टोटल मेरिट फॉर PG ॲडमिशन आणि रिझर्वेशन कॅटेगरीला 50% असेल तो. म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला 50% किंवा 50 ते 55% एवढे मार्क तर तुम्हाला पाहिजेत ॲडमिशन घेण्यासाठी. ठीक आहे. तर हे सिम्पल काय होतं पहा, इंट्रोडक्शन सिम्पल आपण बघितलेलं आहे यामध्ये. ठीक आहे. त्यामध्ये मेन पॉईंट आपण काय बघितला की 70% जे मार्क असतात CET स्कोअर असतो आपला आणि 30% जो असतो आपला CGPA असतो आणि असे 100% मिळून त्यामध्ये स्पोर्ट्स असेल किंवा NSSचे वगैरे मार्क असतील ते सगळे मिळून काय केलं जातं, आपला मेरिट लागतं MSCचं. ठीक आहे. दुसरा पॉईंट आहे पहा, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस कोणकोणते आहेत. द पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस अलॉंग विथ एलिजिबिलिटी अवेलेबल इन दी SAUs स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आर ॲज गिवन इन दी टेबल बिलो. अँड फॉर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग अवेलेबिलिटी ऑफ कोर्सेस, नंबर ऑफ सीट्स ॲट पर्टिक्युलर PG सेंटर ऑर युनिव्हर्सिटी, प्लीज रेफर टू द ॲडमिशन प्रॉस्पेक्ट पब्लिश बाय दी MCR. तर जे काही म्हणजे कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत MSCच्या तर ते जे काही असेल ते तुम्हाला ॲडमिशन प्रॉस्पेक्टमध्ये भेटून जाईल. तर कोर्सेस कुठले कुठले आहेत पहा. तर बघा, डिग्री कोर्स MSc ॲग्री त्याचे ड्युरेशन दिलेले आहे 2 years 4 सेमिस्टर्स असतात त्यामध्ये आणि टोटल 50 क्रेडिट असतात.
तर इलिजिबिलिटी कोण कोण इलिजिबल असेल त्या MSc MSc ॲग्रिकल्चरसाठी, तर BSc ॲग्री और BSc हॉर्टिकल्चर स्टुडंट और BSc फॉरेस्ट स्टुडंट और BSc ॲग्री बायोटेक्नॉलॉजी स्टुडंट और BBM ॲग्री और BSc ABM अँड पासिंग CET फॉर MSc ॲग्रिकल्चर. तर ही इलिजिबिलिटी असेल. म्हणजे जो काही इथं कोर्स दिलेला आहे, आता आपलं रिलेटेड कशाशी आहे तर MSc ॲग्रीशी रिलेटेड आहे, किंवा तुम्ही कुठलीही ॲग्रिकल्चर देऊ शकता. तुम्ही ज्या MCRला एलिजिबल आहात किंवा ज्या MScला तुम्ही एलिजिबल आहात ते तुम्ही देऊ शकता. आता तुम्ही BSc ॲग्रिकल्चरला तुम्ही बिलॉंग करताय, तर ह्या ज्या एलिजिबिलिटीमध्ये तुम्ही जिथे BSc ॲग्रिकल्चर चालते ते सुद्धा तुम्ही तुमच्या मर्जीवर देऊ शकताय. ती म्हणजे तुम्हाला कशामध्ये करिअर करायचं आहे त्याच्यावर तुम्ही काय करू शकताय, तर ती CET देऊ शकताय. पहा, यामध्ये आता आपलं समजा तुम्हाला MSc ॲग्री करायचे, तर BSc ॲग्री किंवा हे इलिजिबिलिटी ॲज पर 4th डीन जे दिलेलं आहे, तर ते सगळे स्टुडंट इलिजिबल असतील MSc ॲग्रीसाठी, पण कशावर, मेरिटच्या बेसिसवर. तसंच जर तुम्हाला MSc हॉर्टी करायचं असेल, फॉरेस्ट्री करायचं असेल, MSc कम्युनिटी सायन्स करायचं असेल, तर तिथं तुम्हाला ही इलिजिबिलिटी बघावं लागेल की BSc ॲग्रिकल्चर तिथं चालतं आहे का. ठीक आहे. आणि 5th डीनच्या अकॉर्डिंग अजून एक एलिजिबिलिटी दिलेली आहे की आपण रेफर कोणाचं करायचं आहे, तर 5th डीन. का तर आत्ता जी MCR होणार आहे ती 5th डीनच्या बेसिसवर होणार आहे. ठीक आहे. तर प्रत्येक डिग्री कोर्स म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचं इथं ड्युरेशन दिलेले आहे, टोटल क्रेडिट किती असणार ते दिलेलं आहे, आणि त्यासाठी इलिजिबल कोण असतील तर ते यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर MSc ॲग्रिकल्चरसाठी आपण बघितलं 4th डीन सिलेबसनुसार कोण इलिजिबल असेल, आणि 5th डीन सिलेबसनुसार कोण इलिजिबल असेल, तर BSc ऑनर्स ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, सेरिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी अँड ABMसुद्धा इलिजिबल असेल विथ पासिंग CET स्कोर. जो मेरिट असेल त्या मेरिटच्या बेसिसवर इलिजिबल असतील. ठीक आहे. तर हे सिम्पल इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता, आणि तुम्हाला जे CET द्यायचे त्याचं तुम्हाला सिम्पली इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून काय सांगितलेलं आहे बघा, डिफिशियन्सी कोर्स अप टू 10 to 12 क्रेडिट्स विल बी कंपल्सरी टू अदर डिसिप्लिन ग्रॅज्युएट्स ॲट डिसाइडेड बाय SAC. डिफिशियन्सी जो कोर्स असेल तो. त्यानंतर MSc फूड सायन्स और टेक्नॉलॉजी BTech स्टुडंट्स आर ऑल्सो इलिजिबल. त्यानंतर MSc ॲग्री मेट्रॉलॉजी किंवा BTech ॲग्री इंजिनिअरिंग स्टुडंट्स आर ऑल्सो इलिजिबल. ठीक आहे. हे स्टुडंटसुद्धा इलिजिबल आहेत. त्यानंतर MSc ॲग्री एक्सटेन्शन एज्युकेशन, BSc ऑनर्स कम्युनिटी सायन्स स्टुडंट्स, होम सायन्स स्टुडंट्स आर ऑल्सो इलिजिबल म्हटलेलं आहे. सो MSc ॲग्री ॲनिमल हजबंड्री, BSc ॲनिमल हजबंड्री स्टुडंट्स आर ऑल्सो इलिजिबल. तर हे सर्व स्टुडंट काय आहेत तर इलिजिबल आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, इलिजिबिलिटी काय आहे PGCETसाठी. तर आता आपण बेसिक बघितलं की आपण MSc ॲग्रीसाठी कोण कोण इलिजिबल आहात, किंवा MSc कम्युनिटी सायन्स असेल, हॉर्टिकल्चर असेल, तर त्यासाठी कोण कोण इलिजिबल आहे. तर तुम्ही BSc ॲग्रिकल्चर करता याचा अर्थ तुम्ही MSc ॲग्रिकल्चरला तुम्ही इलिजिबल आहात. सो दुसरे जे कोर्स असेल त्यामध्ये जर इलिजिबिलिटी दिलेली असेल की BSc ॲग्रिकल्चर स्टुडंट तिथं ॲप्लाय करू शकतात, तर तिथेसुद्धा ती CETसुद्धा जर तुम्हाला द्यायची असेल, किंवा तिथे जरी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर ते तुम्ही देऊ शकताय. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे इलिजिबिलिटी फॉर PGCET. इलिजिबिलिटी काय आहे. ठीक आहे. ओनली द स्टुडंट्स possessing the required qualifying degree as per the eligibility as laid down in the table under point number 2, or those students who have appeared for the final degree examination for the academic year 2021 to 22 are eligible to appear for the CET 2021. तर वर ज्या टेबलमध्ये आपण ज्या कोर्सला जे विद्यार्थी ज्यांची जे डिग्री आहे ते इलिजिबल आहेत ते बघितलं ना, तर तेच फक्त इलिजिबल असतील त्या कोर्ससाठी. म्हणजे MSc ॲग्रीसाठी कोण कोण इलिजिबल असेल तर 5th डीनुसार तिथं दिलेलं आहे, तर ते स्टुडंट इलिजिबल असतील. फूड सायन्सला किंवा फॉरेस्ट्रीला जे इलिजिबल असतील ते स्टुडंट्स इलिजिबल असतील, आणि त्यांनी त्या इयरची CET द्यायला पाहिजे. ठीक आहे. आधीची CET चालणार नाही. त्यानंतर बघा, अ स्टुडंट इज इलिजिबल टू टेक ॲज मेनी CETs ॲज पर हिज ऑर हर इलिजिबिलिटी फॉर ॲडमिशन टू PG प्रोग्राम. तर तुम्ही कितीही CET देऊ शकता ज्याला तुम्ही इलिजिबल आहात, कितीही देऊ शकता. तुम्ही जर फॉरेस्ट्रीला असाल इलिजिबल तर तुम्ही फॉरेस्ट्री देऊ शकता. तुम्ही ॲग्रिकल्चरला असाल तर तुम्ही ॲग्रिकल्चरची देऊ शकता. का तर त्यांचे पेपर जे असतात ते पेपर वेगवेगळ्या दिवशी असतात. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर फॉर एक्झाम्पल अ स्टुडंट ऑफ BSc ॲग्री बायोटेक्नॉलॉजी कॅन ॲपियर फॉर CETs फॉर MSc ॲग्री बायोटेक्नॉलॉजी, MSc ॲग्री अँड MBA ॲग्री. म्हणजे एखादा स्टुडंट्स जो BSc ॲग्री बायोटेक्नॉलॉजीला आहे तो काय करू शकतो, MSc ॲग्री बायोटेक्नॉलॉजीची देऊ शकतो, MSc ॲग्रीची देऊ शकतो, MBA ॲग्रीची सुद्धा देऊ शकतो. ठीक आहे. इथे एक डाऊट क्लिअर झाला आहे तुमचा. त्यानंतर हावेवर ही ऑर शी विल हॅव टू सबमिट ओनली वन ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट आउट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन.
फक्त एकच ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा तुम्ही जेवढा CET तुम्ही देणार आहात त्यासाठी. ठीक आहे. सो along with only one challan common towards examination fees at fixed rate for each CET with only one set of necessary enclosures as mentioned in the instructions for filling the application form. तर खाली जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी, तर त्यामध्ये जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत त्या डॉक्युमेंट तुम्हाला एकदाच सबमिट करायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा तुम्हाला एकदाच भरायचं आहे. फक्त तुम्ही जेवढा CET देत आहे तेवढा प्रत्येक CETला तुम्हाला वेगळी फी भरावी लागेल. म्हणजे समजा ओपनला जर तुम्हाला 800 रुपये फीज असतील आणि तुम्ही 4 CET देणार असाल तर तुम्हाला 800 गुणिले 4 म्हणजे प्रत्येक CETला वेगवेगळी फी भरावी लागेल. पण ॲप्लिकेशन फॉर्म एकच असणार आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये विचारलं जाईल की तुम्हाला कुठली कुठली CET द्यायची आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट बघा, इन सच केसेस द स्टुडंट विल हॅव टू इंडिकेट अदर ऑर ॲडिशनल ऑप्शन्स ऑफ सब्जेक्ट स्ट्रीम्स ॲज पर इलिजिबिलिटी. म्हणजे तिथे तुम्हाला इंडिकेट करायचं आहे की तुम्ही कुठली कुठली CET देणार आहात. ठीक आहे. इन विच CET इज टू बी गिवन. द स्टुडंट स्टडिंग इन सेकंड और थर्ड इयर ऑफ डिग्री प्रोग्राम आर नॉट इलिजिबल टू अपियर फॉर CET. सच स्टुडंट्स विल नॉट बी अलाउड टू अपियर फॉर एक्झामिनेशन. म्हणजे सेकंड इयर किंवा थर्ड इयरचे स्टुडंट म्हणजे एक्सपिरियन्ससाठी देतात CET, तर ते इलिजिबल नसतील या एक्झामसाठी. त्यांना एक्झामला बसू दिलं जाणार नाही. ओन्ली फोर्थ इयर स्टुडंट्स किंवा डिग्री झालेले स्टुडंट्स यासाठी इलिजिबल असतील किंवा त्यांना ॲलो केलं जाईल पेपर देण्यासाठी. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे बघा एक्झामिनेशन फीज. एक्झामिनेशन फीज बघा आता किती आहे. A candidate will have to pay the examination fees by using State Bank of India Collect link which is available on www.mcr.org. तर mcr.org वर एक लिंक दिली जाईल, स्टेट बँक ऑफ इंडिया कलेक्ट लिंक. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून काय करायचं, फीज तुम्हाला सबमिट करायचं आहे तिथं. आफ्टर सबमिटिंग दी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म स्टुडंट शुड टेक ॲक्नॉलेजमेंट. तर तुम्ही जे ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट भेटतं. त्याची तुम्हाला प्रिंट तुमच्याकडे ठेवायची आहे फ्युचर रेफरन्ससाठी किंवा फ्युचर यूजसाठी. ठीक आहे. रिक्वायर्ड फी इज प्रिंटेड ऑन ॲक्नॉलेजमेंट. जी काही फी असेल त्या ॲक्नॉलेजमेंटवर प्रिंट केली जाईल. त्यानंतर स्टुडंट शुड फॉलो द इन्स्ट्रक्शन गिवन ऑन ॲक्नॉलेजमेंट. त्याच्यावर जे इन्स्ट्रक्शन असतील ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. अँड नो सेपरेट चॅनल इज रिक्वायर्ड फॉर इच CET. वेगळं चॅनल लागणार नाही तुम्हाला, एकामध्येच सगळे फी तुम्हाला भरायचे आहेत. इफ स्टुडंट विशेस टू अपियर फॉर मोर दॅन 1 CET, acknowledgement indicates the exam fees that will be in multiple of number of CETs the student has applied for. आता जसं मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही जेवढा CET देणार आहात तेवढी CET तिथं गुणले करून तेवढी फी त्या ॲक्नॉलेजमेंटवर तुम्हाला प्रिंट केली जाईल. ठीक आहे. जसं की तुम्ही 4 CET देणार असाल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीची जी फी आहे 800 नुसार तुम्हाला 800 गुणिले 4 अशी तुम्हाला फी भरावी लागेल त्यामध्ये. ठीक आहे. तर एक्झामिनेशन फी किती आहेत बघा प्रत्येक CETसाठी. तर स्टुडंट्स बिलॉंग टू ओपन कॅटेगरी किती 800 रुपये पर CET. स्टुडंट्स बिलॉंगिंग टू रिझर्व कॅटेगरी 600 रुपये पर CET. आणि स्टुडंट्स बिलॉंगिंग टू अदर स्टेट त्यांना 800 रुपये पर CET भरावे लागतील. ठीक आहे. त्यानंतर बघा, फॉर क्लेमिंग कन्सेशन एक्झामिनेशन फीज अंडर रिझर्व कॅटेगरी द कॅन्डिडेट मस्ट मेन्शन देअर कॅटेगरी इन केस ऑफ SC ST कॅन्डिडेट्स अँड अदर रिझर्व कॅटेगरी. जे काही कन्सेशन असेल रिझर्व कॅटेगरीला ते कन्सेशन भेटण्यासाठी त्यांना मेन्शन करावं लागेल त्यांची कॅटेगरी ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये. त्यांनी मेन्शन केल्यानंतरच ते जे काही कन्सेशन आहे ते त्यांना भेटू शकतं. सो इन ॲब्सेन्स ऑफ रिझर्व कॅटेगरी द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू रिझर्व कॅटेगरी विल बी ट्रीटेड ॲज ओपन कॅटेगरी फॉर द पर्पज ऑफ CET अँड शुड पे द फीज ऑफ ₹800 पर CET. जर कुणी कॅटेगरी जर मेन्शन केलेली नसेल त्यामध्ये तर त्यांना ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाईल आणि त्यांना फीसुद्धा ओपन कॅटेगरीची भरावी लागेल. द कॅन्डिडेट शुड नॉट सेंड हार्ड कॉपी ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म चालन अँड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स टू दी MAUEB पुणे ऑफिस. तर हार्ड कॉपी ह्याची तुम्हाला सेंड करायची नाही आहे ऑफिसला. तुम्हाला सिम्पली ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे आणि तुम्हाला फी सबमिट करायच्याच आहेत. ठीक आहे. सो 2021-22चे जे शेड्यूल आहे एक्झामिनेशनचं टेंटेटिव्ह आहे पहा हे, का तर कोविडमुळं हे चेंज होऊ शकतं. तर डेट ऑफ नोटिफिकेशन 20 मे 2021ला आलेली आहे. लास्ट डेट ऑफ सबमिशन ॲप्लिकेशन फॉर्म 15 जूनपर्यंत लास्ट डेट होती ह्याची. अँड लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ फीज थ्रू SBI कलेक्टर 20 जून 2021पर्यंत फी भरू शकता. अँड डेट ऑफ डिस्प्ले ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट 23 तारखेला लागणार आहे, 23 जूनला. आणि डेट ऑफ ग्रीव्हन्सेस फॉर स्टुडंट, जे काही तक्रारी असतील किंवा काही फॉर्ममध्ये चुका असतील तर त्या 24 जून ते 30 जूनपर्यंत तुम्ही सबमिट करू शकताय.
अँड डेट ऑफ डिस्प्ले ऑफ फायनल एलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट 2 जुलैला ती डिस्प्ले होणार आहे. आणि डेट ऑफ ऑनलाईन ॲडमिट कार्ड तुम्हाला 20 जुलैला भेटणार आहे. ठीक आहे. टू बी इश्यूड टू दोज कॅन्डिडेट्स हुज ॲप्लिकेशन्स हॅव बीन ॲक्सेप्टेड ऑनलाईन. ठीक आहे. फक्त त्यांनाच ॲडमिट कार्ड भेटतील ज्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म हे सबमिट झालेलं आहे आणि त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्यांनी त्या करेक्ट केलेल्या आहेत, त्यांनाच ऑनलाईन ॲडमिट कार्ड भेटतील. ठीक आहे. ॲडमिट कार्ड्स विल बी अवेलेबल ऑन www.mcr.org अँड कॅन्डिडेट शूड क्लिक ऑन ऑनलाईन ॲडमिट कार्ड लिंक टू डाउनलोड ॲडमिट कार्ड. तर ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲडमिट कार्ड लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. एक्झामिनेशन प्रोग्राम बघा, आत्ताच जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही वेगवेगळ्या CET देऊ शकताय. ठीक आहे. तर जसं की तुम्ही वेगवेगळे CET देऊ शकताय, तसंच त्याचं टाईमटेबलसुद्धा आहे की 8/8/2021 संडे 8 ऑगस्टला सकाळी 10 ते 12मध्ये ॲग्रिकल्चरची CET होईल आणि 3 ते 5मध्ये ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटची CET होईल. ठीक आहे. त्यानंतर मंडेला 9 ऑगस्ट 2021ला 10 ते 12मध्ये हॉर्टिकल्चरची CET होईल आणि 3 ते 5मध्ये फिशरीज आणि ॲग्रिकल इंजिनिअरिंगची CET होईल. त्यानंतर ट्यूजडे मंगळवारी 10 ऑगस्ट 2021ला 10 ते 12मध्ये फॉरेस्ट्रीची CET होईल आणि 3 ते 5मध्ये फूड सायन्स अँड कम्युनिटी सायन्सची CET होईल. ठीक आहे. आणि वेडनेसडे बुधवारी 11 ऑगस्टला 10 ते 12मध्ये ॲग्रिकल बायोटेक्नॉलॉजीची CET होईल आणि 3 ते 5मध्ये पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटची CET होईल. ठीक आहे. तर हे टाईमटेबलवरून तुम्ही ठरवू शकता की तुम्ही CET कोणकोणत्या द्यायच्यात, किंवा तुम्हाला हे कळालं असेल की तुम्ही एकपेक्षा जास्त CET देऊ शकता. ठीक आहे. जर तुम्ही ॲग्रिकल्चरला आणि हॉर्टिकल्चरला अप्लाय केला असेल तर तुम्हाला 8 तारखेला ॲग्रिकल्चरची CET द्यावी लागेल आणि 9 तारखेला तुम्हाला हॉर्टिकल्चरची CET द्यावी लागेल. ठीक आहे. त्यानंतर द डेट ऑफ एक्झामिनेशन मे चेंज ड्यू टू कोविड-19 पॅन्डेमिक. तर कोविड-19मुळं ह्या ज्या डेट्स आहेत त्या चेंज होऊ शकतात. आणि डिस्प्ले ऑफ ॲन्सर कीज ऑफ ऑल स्ट्रीम्स ऑन MCR वेबसाईट. तर 25 ऑगस्टला 2021ला ॲन्सर कीज प्रत्येक स्ट्रीमच्या येतील वेबसाईटला. अँड डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑन MCR वेबसाईट 30 ऑगस्ट 2021ला MCRचा रिझल्ट लागणार आहे. जर ह्या डेट चेंज नाही झाल्या तर रिझल्ट 30 ऑगस्टलाच लागेल आणि एक्झामसुद्धा 8 ऑगस्टला होईल. आणि हे डेट जर चेंज झाल्या कोविड-19मुळं तर रिझल्टच्या डेटसुद्धा चेंज होतील. बघा, नेक्स्ट पॉईंट आहे इलिजिबिलिटी फॉर ॲडमिशन टू फर्स्ट इयर प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस इन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज. तर ऑल द कॅन्डिडेट्स हू हॅव पास्ड देअर ग्रॅज्युएशन ऑर इन द फायनल इयर ऑफ देअर डिग्री प्रोग्राम or its equivalent examination and having Indian nationality are eligible for appearing for PGCET 2021. म्हणजे काय म्हणलेलं आहे, ऑल द कॅन्डिडेट्स हू हॅव पास्ड देअर ग्रॅज्युएशन पास केले किंवा इन द फायनल इयर ऑफ देअर डिग्री प्रोग्राम, त्यांच्या डिग्री प्रोग्रामच्या फायनल इयरमध्ये तुम्ही आहात, म्हणजे तुम्ही 4th इयरमध्ये आहात, तर तेव्हा तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. आणि तुम्ही इंडियन नॅशनॅलिटी पाहिजे तुमची, तेव्हा तुम्ही ही CET देऊ शकता. देअर इज नो एज लिमिट फॉर ॲडमिशन अँड अपेअरिंग फॉर PGCET. कुठलीही एज लिमिट नाही आहे की तुम्ही 19 वर्ष झाल्यानंतरच देऊ शकता, 21 वर्ष झाल्यानंतरच देऊ शकता, किंवा 30 वयापर्यंतच तुम्ही देऊ शकता. अशी कुठंही कसलीही एज लिमिट यामध्ये नाही आहे. ठीक आहे. द कॅन्डिडेट्स हॅविंग डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र स्टेट ऑर कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट मेन्शनिंग प्लेस ऑफ बर्थ फ्रॉम महाराष्ट्र और बर्थ सर्टिफिकेट इश्यूड बाय द competent authority from Maharashtra state are eligible as यम कोटा कॅन्डिडेट्स. ठीक आहे. यम कोटा म्हणजे महाराष्ट्र कोटा असेल. ठीक आहे. म्हणजे काय की तुमच्याकडं एकतर महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहता ह्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे, किंवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता हे तुमच्या कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेटवर तुमच्या LCवर मेन्शनड पाहिजे. ठीक आहे. किंवा बर्थ सर्टिफिकेटवर ते मेन्शन पाहिजे. आणि असं ज्यांचं डोमिसाईल किंवा प्लेस ऑफ बर्थ ज्यांची मेन्शनड असेल तेच फक्त यम कोटा कॅन्डिडेटसाठी ते इलिजिबल असतील. नेक्स्ट काय, कॅन्डिडेट्स डिक्लेअर्ड इलिजिबल फॉर रजिस्ट्रेशन अँड चॉईस फिलिंग फॉर काउन्सिलिंग बाय MAUEB विल ओनली बी कन्सिडर फॉर अलोकेशन ऑफ द सब्जेक्ट. तर कॅन्डिडेट जे रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंगसाठी इलिजिबल आहेत असं डिक्लेअर केलं आहे बोर्डनी, तेच फक्त ह्याच्यासाठी अलोकेशन ऑफ सब्जेक्ट म्हणजे ॲडमिशनसाठी ते इलिजिबल असतील. ज्यांना रजिस्ट्रेशन किंवा चॉईस फिलिंगसाठी ते क्वालिफाईड झालेले नाही आहेत तर ते अजिबात इथं इलिजिबल नसतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर
देअर इज नो प्रोव्हिजन ऑफ डिरेक्ट नॉमिनेशन फॉर ॲडमिशन थ्रू एनी युनिव्हर्सिटी इन एनी मास्टर डिग्री प्रोग्राम विदाउट क्वालिफाईंग PGCET 2021. तर CET न देता डायरेक्ट तुम्हाला कोण ॲडमिशन देणार नाही कुठंच. तुम्हाला प्रत्येक कुठलीही CET असू द्या, कुठलाही तुम्हाला कोर्स घ्यायचा असेल किंवा कुठलेही तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर तिथे तुम्हाला PGCET 2021 किंवा तुमच्या इयरची जी असेल ती देणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. द स्टुडंट्स हॅव्हिंग पास्ड द क्वालिफाईंग डिग्री एक्झाम फ्रॉम ICAR recognized institution from SAU of other state will be eligible for admission to master's degree through PGCET 2021. तर ज्यांनी ICAR recognized institution फ्रॉम स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ऑफ अदर स्टेट, तर ICAR रेकग्नाईज नसणाऱ्या दुसऱ्या युनिव्हर्सिटीमधून जर त्यांनी म्हणजे दुसऱ्या राज्याच्या युनिव्हर्सिटीमधून त्यांनी जर डिग्री केलेली असेल तर ते सुद्धा ह्या मास्टर्स डिग्री प्रोग्रामला इलिजिबल असतील, प्रोव्हायडेड त्यांनी CET दिली पाहिजे. CET कंपल्सरी आहे बघा ॲडमिशनसाठी. ठीक आहे. अँड कॅन्डिडेट्स पास्ड आउट फ्रॉम प्रायव्हेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज ऑर डीम्ड युनिव्हर्सिटीज नॉट अक्रेडिटेड बाय ICAR इवन दो affiliated to public funded or government institutions are not eligible for admission through this exam. तर ICARनी ज्या युनिव्हर्सिटीला किंवा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला अक्रेडिटेशन दिलेलं नाही आहे, त्या कॉलेज किंवा ते जे असतील म्हणजे इवन दो ॲफिलिएटेड टू पब्लिक फंडेड किंवा गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशन आर नॉट एलिजिबल फॉर ॲडमिशन थ्रू दिस एक्झामिनेशन. तर ह्या एक्झाम थ्रू त्यांना ॲडमिशन दिलं जाणार नाही ज्यांना ICARनी अक्रेडिटेशन दिलेलं नाही. ओनली दोज कॅन्डिडेट्स फ्रॉम प्रायव्हेट कॉलेजेस ॲफिलिएटेड टू स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी विदिन महाराष्ट्र आर इलिजिबल टू ॲपियर इन एक्झामिनेशन हू हॅव कम्प्लिटेड देअर डिग्री इन प्रोग्राम्स ग्रेडेड बाय महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज. तर प्रायव्हेट कॉलेजेसचा जर विचार केला तर प्रायव्हेट कॉलेजेसचे कुठले स्टुडंट ॲपियर असतील जे स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज ज्या महाराष्ट्रामध्ये प्रेझेंट आहेत त्यांना बिलॉंग करतात. ठीक आहे. तर तेच लोक फक्त इथं इलिजिबल असतील. म्हणजे वर काय पॉईंट होता बघा की प्रायव्हेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी असेल किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी असतील आणि त्यांना ICARने अक्रेडिटेशन दिलेलं नाही आहे आणि त्या प्रायव्हेट कॉलेजमधून जर कोणाची डिग्री झाली असेल तर त्यांना ICARने अक्रेडिटेशनच दिलेलं नाही आहे. सो ते हे एक्झाम थ्रू त्यांना ॲडमिशन भेटणार नाही. पण त्या प्रायव्हेट कॉलेजेसना ॲडमिशन भेटू शकतं किंवा त्या प्रायव्हेट कॉलेजेसच्या स्टुडंटना ॲडमिशन भेटू शकतं जे स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जे महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना बिलॉंग करतात. ठीक आहे. त्यानंतर बघा इन्स्ट्रक्शन फॉर इन सर्व्हिस कॅन्डिडेट्ससाठी काय इन्स्ट्रक्शन आहेत. CET इज कंपल्सरी फॉर इन सर्व्हिस कॅन्डिडेट्स अँड मिनिमम कट ऑफ ॲज वेल ॲज इलिजिबिलिटी विल बी सेम ॲज दॅट फॉर अदर स्टुडंट. जे इन सर्व्हिस कॅन्डिडेट्स असतात कुठले बघा, द इन सर्व्हिस कॅन्डिडेट मस्ट बी वर्किंग इन ICAR इन्स्टिट्यूट. त्या ICAR इन्स्टिट्यूटमध्ये जे वर्किंग असतील किंवा ICAR डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये, स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये, सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये किंवा KVK हॅव्हिंग फॅसिलिटी ऑफ ॲग्रिकल्चर, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स डिलिंग इन ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर्स अँड पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स डिलिंग विथ ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर. तर या सगळ्यामध्ये जे वर्किंग कॅन्डिडेट असतात ते सुद्धा इलिजिबल आहेत. ठीक आहे. आणि त्यांनासुद्धा जो कट ऑफ असेल तो बाकीच्यांनी एवढाच असेल. ठीक आहे. त्यांना कुठलं कन्सेशन नसेल त्यामध्ये मेरिटमध्ये. द इन सर्व्हिस कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग फॉर ॲडमिशन विल अरेंज फॉर स्टडी लिव्ह किंवा लिव्ह ऑफ दी काइंड ड्यू फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह ऑर्गनायझेशन देमसेल्व्स अँड SAU विल नॉट इंटरव्हेन इन दिस रिगार्ड. तर जे इन सर्व्हिस कॅन्डिडेट असतील त्यांना स्टडी लिव्ह भेटू शकते. ठीक आहे. आता मेन पॉईंटवर आपण आलेलो आहोत. स्कीम ऑफ एक्झामिनेशनची स्कीम काय आहे. द एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड फॉर 200 मार्क्स. 200 मार्कांची असेल. ठीक आहे. सो द क्वेश्चन बुकलेट विल कंटेन 200 क्वेश्चन्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह नेचर अलॉंग विथ आन्सर्स इन द फॉर्म ऑफ 4 अल्टरनेटिव्ह. मीन्स MCQ टाईप असेल इथं क्वेश्चन्स. 200 क्वेश्चन असतील आणि 200 मार्क्स असतील तुम्हाला. अँड देअर विल नॉट बी एनी चॉईस ऑर ऑप्शन फॉर क्वेश्चन्स दॅट इज ऑल क्वेश्चन्स हॅव टू बी आन्सर्ड. म्हणजे ऑप्शन नसतील तुम्हाला. 200च्या 200 क्वेश्चन तुम्हाला तिथं सोडवावे लागतील. The correct has to mark correct answer by blackening the corresponding circle against the serial number of the question in OMR sheet with black ink ball pen only. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जो OMR शीट तुम्हाला भेटणार आहे त्यामध्ये तुम्हाला सर्कल डार्क करायचे किंवा ब्लॅकनिंग करायचं आहे. फक्त तुम्हाला काळा बॉल पेनच तिथे वापरायचा आहे. हे लक्षात ठेवा. Out of 4 circles provided for selection of an answer against a question, the candidate should fill up only 1 circle completely. फक्त एकच सर्कल तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. Changing an answer is not allowed.
द कॅन्डिडेट मस्ट फुल्ली सॅटिस्फाय हिमसेल्फ अबाउट द ॲक्युरेसी ऑफ आन्सर बिफोर डार्कनिंग द अप्रोप्रिएट सर्कल. तुम्ही कन्फर्म असला पाहिजे तुमच्या आन्सरबद्दल. अँड द आन्सर वन्स मार्क इज फायनल. एकदा मार्क केलेलं आन्सर ते फायनल असणार आहे. अँड एनी चेंज इन द ऑप्शन वन्स मार्कड डन बाय एनी मेथड विल अमाऊंट टू अन इनव्हॅलिड किंवा इनकरेक्ट रिस्पॉन्स. जर तुम्ही एकपेक्षा जास्त जर तिथे रिस्पॉन्स तुम्ही जर डार्क करत असाल तर तो क्वेश्चन तुमचा रॉंग म्हणून कन्सिडर केला जाईल. सो इच करेक्ट आन्सर विल बी गिवन 1 मार्क. प्रत्येक करेक्ट आन्सरला 1 मार्क असेल. अँड देअर शॅल बी नो निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग आन्सर्स. तर तिथं निगेटिव्ह मार्किंग कुठलीही अवेलेबल नसेल. स्क्रॅचिंग, ओव्हर रायटिंग, टिक मार्क, मल्टिपल आन्सर्स विल बी कन्सिडर ॲज रॉंग आन्सर्स अँड नो मार्क विल बी अलॉटेड टू देम. काही तुम्ही खाडाखोड करत असाल तर तसं OMR शीटवर काही करायचं नाही आहे तुम्हाला. फक्त ब्लॅकनिंग करायचे सर्कल तुम्हाला. तर रॉंग आन्सर म्हणून कन्सिडर केले जातील हे तुम्ही टिक मार्क वगैरे मल्टिपल आन्सर वगैरे टिक केले तर. ठीक आहे. सो व्हेरिफिकेशन्स ऑफ मार्क ऑब्टेन्ड is permitted on applying for the same in writing within 7 days from the date of declaration of result, along with DD for 1000 drawn in the name of controller MAUEB Pune payable at Pune. तर तुम्हाला जर तुमचा रिझल्ट लागलेला आहे आणि तुम्ही जर त्या मार्कांशी तुम्ही सॅटिस्फाय नाही किंवा तुम्ही समाधानी नाही आहात त्या मार्कांसोबत, तर तुम्हाला जर रिचेकिंग करायचं असेल, रिव्हॅल्युएशन करायचं असेल तर तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर 7 दिवसात तुम्हाला तो रिव्हॅल्युएशनचा फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि तुम्हाला त्या फॉर्मसोबत 1000 रुपयाचा DD तुम्हाला काढायचा आहे. कुणाच्या नावानी? तर जे MAUEB पुणे आहेत त्यांच्या कंट्रोलरच्या नावाने तुम्हाला DD काढायचा आहे तो. ठीक आहे. द कार्बन कॉपी ऑफ OMR शीट विल बी प्रोव्हाइडेड ॲट द टाईम ऑफ CET एक्झामिनेशन. CET एक्झामिनेशनच्या वेळेस कार्बन कॉपी तिथे तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे. आता आपण मेन पॉईंटवर आलेलो आहोत. सिलेबस ऑफ एक्झामिनेशन. The syllabus for CET in each of the stream is given in Annexure B to K. तर Annexure B to K खाली दिलेले आहे तुम्हाला. तर त्यामध्ये कंप्लीट तुम्हाला प्रत्येक CET स्ट्रीमचा सिलेबस दिलेला आहे. The syllabus of each streams forms the entire theory program of considered stream. पूर्ण थेअरी जो प्रोग्राम आहे, तुम्ही BSc ॲग्रिकल्चरला असाल तर तुम्ही BSc ॲग्रिकल्चर फर्स्ट सेमिस्टरपासून तुम्ही लास्ट सेमिस्टरपर्यंत जे काही शिकलात त्यामध्ये सगळं कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे. हावेवर इन केस ऑफ स्ट्रीम्स to which students of other eligible streams are allowed to appear, 80% question will be set on the basis of syllabus of main stream and 20% from the syllabus of other eligible streams. तर त्यामध्ये सिलेबस बघा. आता समजा तुम्ही फॉरेस्ट्रीची देताय तर फॉरेस्ट्रीमध्ये तुम्हाला 80% जो सिलेबस आहे तो तुम्हाला फॉरेस्ट्रीचा असेल आणि 20% जो सिलेबस आहे तो दुसऱ्या स्ट्रीमचा असेल त्यामध्ये. आता समजा तुम्ही ॲग्रिकल्चरची देताय, ॲग्रिकल्चरमध्ये जर तुम्ही सिलेबस बघितला तर सिलेबसमध्ये तसंच आहे. जो 80% सिलेबस आहे तो तुमचा BSc ॲग्रिकल्चरचा आहे, जो 4 इयरमध्ये तुम्ही जे काही शिकला. आणि जे 20% आहे ते दुसऱ्या ज्या स्ट्रीम आहेत त्यांचा सिलेबस आहे तुम्हाला त्यामध्ये. ठीक आहे. सो दी वेटेजेस फॉर अदर एलिजिबल स्ट्रीम्स हॅव बीन गिवन इन द सिलेबस ऑफ द कन्सर्न स्ट्रीम. जे काही वेटेज असेल ते त्यामध्ये तुम्हाला दिलं गेलेलं आहे. ठीक आहे. अनएक्झाममध्ये. नेक्स्ट बघा, एक्झामिनेशन सेंटर्स कोणकोणते आहेत. द एक्झामिनेशन सेंटर फॉर कंडक्ट ऑफ CET आर गिवन इन टेबल बिलो अँड द कॅन्डिडेट मे चूज एनी वन कन्व्हिनियंट टू हिम ऑर हर. एकच तुम्हाला सेंटर चूज करायचं आहे. हावेवर द राईट ऑफ अलॉटमेंट ऑफ द सेंटर इज रिझर्व बाय द बोर्ड अँड रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ एक्झामिनेशन सेंटर विल नॉट बी एंटरटेन्ड. तुम्हाला एकच सेंटर चूज करायचं आहे आणि समजा तुम्हाला जर एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर तुम्हाला नंतर ते चेंज करणार येणार नाही. फक्त तुम्हाला एकदाच सिलेक्ट करायचं आहे. पण तुम्ही सिलेक्ट केलं आणि तुम्हाला ते सेंटर भेटेलच अशातला भाग नाही. जो बोर्ड असेल तो बोर्ड काय करू शकतो, तुम्हाला कोणतंही सेंटर देऊ शकतो. फक्त तुम्हाला तुमचा प्रेफरन्स द्यायचा आहे तिथं. ठीक आहे. त्यानंतर बघा कोणकोणते एक्झामिनेशन सेंटर आहेत. तर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे ऑल स्ट्रीमसाठी. बघा इथले जे काही कॉलेजेस आहेत ना, तुम्ही बघा सगळे कॉलेज सगळ्या स्ट्रीमसाठी अवेलेबल आहेत एक्झाम सेंटर म्हणून. आणि सेंटर कोड नंबरसुद्धा तुम्हाला यामध्ये दिलेला आहे. तर हा कोड नंबर तुम्हाला माहीत पाहिजे. तुमच्या वेळेस जे काही नोटिफिकेशन येईल MCRचं तर त्यामध्ये हा सेंटर कोड नंबर तुम्हाला पाहावा लागेल ॲप्लिकेशन फॉर्म भरताना. ठीक आहे. तर बघा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणी, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर दापोली, डॉक्टर AS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग राहुरी, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूर, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बदनापूर, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी यवतमाळ, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कराड, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अंबेजोगाई, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर सोनापूर गडचिरोली, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नंदुरबार, कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर मुळदे तालुका कुदळ डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग.
and Dr. Appasaheb Pawar College of Agriculture Baramati, College of Agriculture Usmanabad, and Anand Niketan College of Agriculture Varora District Chandrapur, and Shri Shivaji College of Agriculture Amravati. तर हे सगळे कॉलेज एक्झामिनेशन सेंटर म्हणून अवेलेबल आहेत. यामधलं तुम्हाला एक कुठलं तर सेंटर चूज करायचं आहे, बट तुम्हाला कुठलं सेंटर द्यायचं हा जो अधिकार आहे तो बोर्डकडे असेल. ठीक आहे. सो नेक्स्ट बघा कंडक्ट आणि डिसिप्लिन बघा. ठीक आहे. फेल्युअर ऑफ एनी कॅन्डिडेट इन मेकिंग फुल अँड करेक्ट स्टेटमेंट इन ॲप्लिकेशन फॉर्म अँड ऑर सपरेशन ऑफ एनी इन्फॉर्मेशन वुड लीड टू डिस्क्वालिफिकेशन ऑफ द कॅन्डिडेट. तर ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला प्रत्येक इन्फॉर्मेशन त्यामध्ये भरायचे. जर तुम्ही काही सप्रेस करत असाल कुठली इन्फॉर्मेशन तर तुम्ही तुमचं कॅन्डिडेटवर डिस्क्वालिफाय केलं जाईल. सो सच कॅन्डिडेट विल बी डिबेट फ्रॉम द एक्झामिनेशन ऑर इंटर सिलेक्शन प्रोसेस. ठीक आहे. तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल तिथं. The candidate has to scrupulously follow the instruction given by the supervisor or invigilators at all stages of examination. जे सुपरवायझर जे काही इन्स्ट्रक्शन देतील त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायच्यात. अँड व्हायोलेशन ऑफ सच इन्स्ट्रक्शन मे लीड टू कॅन्सलेशन ऑफ दी कॅन्डिडेचर. त्यानंतर कॅल्क्युलेटर्स, बुक्स, नोटबुक्स, रिटन नोट्स, पेपर्स, मोबाईल फोन्स अँड एनी अदर इलेक्ट्रॉनिक गॅजेट इज नॉट अलाउड इनसाइड द एक्झामिनेशन हॉल. अँड कॅन्डिडेट फाउंड possessing such material whether in use or otherwise be deemed to have been using unfair means and would be liable to disciplinary action. तर हे तुम्ही जर तुमच्याकडे हे जर काही सापडलं तर तुम्हाला काय केलं जाईल, डिस्क्वालिफाय केले जाईल किंवा डिसिप्लिनरी ॲक्शनला तुम्ही जबाबदार असाल. त्यानंतर ॲडॉप्टिंग अनफेअर मीन्स ऑर एंगेजिंग इन माल प्रॅक्टिस इन एक्झामिनेशन शॅल अंडर कॅन्डिडेट लायबल फॉर punishment under Maharashtra Prevention of Malpractices Act, Universities Board and other specified examination act 1982 and disqualify him or her. तर त्या ॲक्टच्या अंडर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल. So as issue not dealt with herein above will dealt with when arising fully and finally by the competent authority. ठीक आहे. जो काही अधिकार असेल तो ऑथॉरिटीकडे असेल. And student should produce his identity proof at the examination issued by any government authority like Aadhaar card, election card, PAN card, driving license, college ID, etc. आता तुम्हाला बघितलं की तुम्ही कुठल्या ॲग्रिकल्चर स्ट्रीमसाठी किंवा कुठल्या PGसाठी तुम्ही इलिजिबल आहात. त्यानंतर फीज कोणती आहे, फॉर्म कधी येतात, फीज किती तुम्हाला सबमिट करायचे, कधी करायचे. त्यानंतर तुम्ही बघितलं आहे एक्झामिनेशन सेंटर कुठले आहेत. तर तुम्हाला समजा आता एक्झामिनेशन सेंटरसुद्धा तुम्हाला भेटलेले आहेत आणि तुम्ही आता एक्झामिनेशन सेंटरला जात आहे. तर एक्झामिनेशन सेंटरला तुम्हाला जाताना बॉल पेन तुम्हाला दिला जाईल किंवा तुम्हाला न्यावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्यासोबत एक तुमचं ओळखपत्र न्यावं लागेल. तर मोस्टली सगळेजण आधार कार्ड दाखवतात. तर आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा कॉलेज ID यामधली कुठलीही एक गोष्ट घेऊन तुम्ही जाऊ शकता आणि हे कंपल्सरी आहे. तुम्ही जर आयडेंटिटी कार्ड कुठलं दाखवलं नाही तर तुम्हाला एक्झामिनेशनला बसू दिलं जाणार नाही. इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग अँड सबमिटिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. तर हे जे काही इन्स्ट्रक्शन असतील ते इन्स्ट्रक्शन आपण नेक्स्ट टाईम बघूया. So instruction for filling and submitting the online application form. Before filling online application form, download information bulletin of PGCET 2021 and read the same carefully. आपण हे जे नोटिफिकेशन वाचतोय तर हे नोटिफिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आणि तुम्हाला कंप्लीट ते वाचायचं आहे. ठीक आहे. अँड द ॲप्लिकंट्स मस्ट possess the required criteria and education qualification as mentioned in the इन्फॉर्मेशन बुलेटिन ऑफ PGCET 2021. तर जे काही इन्फॉर्मेशन ह्या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे ती सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असली पाहिजे, सगळे क्वालिफिकेशन तुमच्याकडे असले पाहिजेत. ठीक आहे. फॉर्म भरताना ॲप्लिकंट्स शूड हॅव व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल नंबर. तर तुमचा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर जो काही आहे तो व्हॅलिड पाहिजे, जेणेकरून जेव्हापासून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताय ते ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झाल्यानंतर एक्झामपर्यंत ज्या काही नोटिफिकेशन असतील, ज्या काही चेंजेस असतील, एक्झामिनेशन सेंटरमध्ये काहीतरी चेंज झाला असेल समजा किंवा डेटमध्ये काय चेंज झालं असेल तर ते सगळं तुम्हाला ईमेलद्वारे कळवलं जाईल किंवा नाही कळवलं जाईल किंवा मोबाईल नंबरद्वारे तुम्हाला म्हणजे जे काही इम्पॉर्टंट असेल, समजा खूपच इम्पॉर्टंट अर्जंट असेल की काही स्टुडंटला कसं असतं की काही एक्झाममध्ये काय होतं की एक्झामिनेशन सेंटर चेंज होतात ऐन वेळेस, पेपरच्या वेळेस काय होतात, एक्झामिनेशन सेंटर चेंज होतात आणि अशा वेळेस त्या स्टुडंटना इन्फॉर्म करणं गरजेचं असतं. तर युनिव्हर्सिटी असेल किंवा कुठलीही एक्झाम असू द्या तर ते बोर्ड जे एक्झाम कंडक्ट करतं ते काय करतं तर ईमेल पाठवतं त्या विद्यार्थ्यांना किंवा एखाद्या वेळेस कॉल पण केला जातो की तुमचं सेंटर चेंज झालेलं आहे म्हणून. तर त्यासाठी तुम्हाला थ्रूआउट तुम्ही जेव्हापासून ॲप्लिकेशन फॉर्म भरतायत तेव्हापासून ते तुम्ही एक्झाम देईपर्यंत, एक्झामचा रिझल्ट लागेपर्यंत
आणि तुमचं ॲडमिशन होईपर्यंत तुम्हाला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जो आहे तो व्हॅलिड ठेवायचा आहे. फिल द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म केअरफुली, काळजीपूर्वक तुम्हाला भरायचं आहे. अँड अपलोड स्कॅन्ड फोटोग्राफ अँड सिग्नेचर. साईज ऑफ फोटोग्राफ अँड सिग्नेचर शुड नॉट बी ग्रेटर दॅन 35 KB और 30 KB रिस्पेक्टिवली. तर तुमची जी साईज आहे फोटोग्राफची ती 35 KBच्या वर नसली पाहिजे आणि सिग्नेचरची जी साईज आहे ती 30 KBच्या वर नसली पाहिजे. एवढी साईज तुम्हाला लिमिट दिलेली आहे. ह्याच्यावरचे डॉक्युमेंट ते ॲक्सेप्ट करत नाही. तर ती साईज तुम्हाला त्या साईजमध्ये डॉक्युमेंट ते अपलोड करायचे आहेत तुम्हाला. तुम्ही जर बाहेर फॉर्म भरत असाल तर ते तुम्हाला देतील फाईल तेवढी कंप्रेस करून, किंवा तुम्ही जर मोबाईलवर भरत असाल किंवा तुम्ही घरी PCवर वगैरे भरत असाल तर तुम्ही ते वेगवेगळे ॲप्स अवेलेबल आहेत, कंप्रेसर ॲप, PDF कंप्रेसर ॲप किंवा इमेज कंप्रेसर ॲप, तर त्यानुसार तुम्ही ते कंप्रेस करून अपलोड करू शकता. प्रोव्हायडेड ते जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करताय ते क्लिअरली दिसलं पाहिजे ऑथॉरिटीला. ठीक आहे. देअर इज अ प्रोव्हिजन टू मेक चेंजेस इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर फॉर्म बिफोर क्लिकिंग ऑन सबमिट बटन. तर सबमिट करायच्या अगोदर तुमची काही चूक झाली असेल तर सबमिट करायच्या अगोदर तुम्हाला पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म चेक करायचं आहे. आणि चेक केल्यानंतर आता त्यामध्ये काहीही चुकीचं नाही असं तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला सबमिट करायचा फॉर्म. एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केला तुम्हाला नंतर काही चेंजेस करता येणार नाहीत त्यामध्ये. सो कॅन्डिडेट शूड व्हेरीफाय द करेक्टनेस ऑफ एंट्रीज मेड इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड देअर इज नो प्रोव्हिजन टू मेक चेंजेस इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म वन्स सबमिट बटन इज क्लिकड. एकदा तुम्ही सबमिट बटन क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला अजिबात त्या फॉर्ममध्ये काहीही चेंज करता येणार नाही. प्लीज नोट दॅट इफ द कॅन्डिडेट कमिट एनी मिस्टेक इन फिलिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म इट कॅनॉट बी करेक्टेड बाय दिस ऑफिस. एकदा तुमची काही चूक झाली तुम्ही सबमिट बटनवर क्लिक केलं तर ती चूक ऑथॉरिटीसुद्धा किंवा ऑफिससुद्धा ती क्लिअर करू शकत नाही. त्यामुळे फॉर्म भरताना तुम्हाला व्यवस्थित सगळा योग्य इन्फॉर्मेशन असणारा फॉर्म भरायचा आहे. आणि तुम्हाला सबमिट बटन क्लिक करताना किंवा सबमिट करताना ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या चेक करायच्यात. ठीक आहे. द बोर्ड विल हॅव नो रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एनी काइंड फॉर सच फॉर्म्स. तर ही बोर्डची जबाबदारी नसेल तुमच्या काही चुका वगैरे झाल्या असतील तर. अँड आफ्टर सबमिटिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कॅन्डिडेट शूड टेक प्रिंट आउट ऑफ ॲक्नॉलेजमेंट. तुमच्या फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला त्याची प्रिंट आउट घ्यायची आहे. ठीक आहे. सो कीप अ फोटोकॉपी ऑफ प्रिंट आउट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर फ्युचर करस्पॉन्डन्स इफ एनी. तर त्याची तुम्हाला प्रिंट तुमच्याकडे ठेवायची ती जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत. अँड प्लीज रिमेंबर दी पासवर्ड गिवन बाय यू. मोस्टली स्टुडंटना पासवर्डच आठवत नसतात. ऐन वेळेस जेव्हा ॲडमिट कार्ड येतं त्यावेळेस पासवर्डच माहीत नसतात ह्यांना. कुठून घेणार ॲडमिट कार्ड. तर प्रोव्हायडेड तिथे फॉरगॉट पासवर्ड म्हणून ऑप्शन असतील, पण काही केसमध्ये मुलांना म्हणजे पासवर्डसुद्धा रिजेक्ट करता येत नाही. तर त्यासाठी जेव्हा तुम्ही फॉर्म भरताय, जेव्हा तुमचं लॉग इन क्रिएट होतं आहे त्यावेळेस तुम्हाला अक्षरशः ॲडमिशन होईपर्यंत तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा जे काही असतील त्यांना तर त्यांच्या लॉग इन इन्फॉर्मेशन जी आहे त्यांची जे काही असेल लॉग इन ID असेल, पासवर्ड असेल तर ती तुम्हाला शेवटपर्यंत तुमच्याकडे असला पाहिजे तो. ठीक आहे. सो इट इज इम्पॉर्टंट फॉर फर्दर लॉग इन अँड द पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फीज कॅन बी डन ऑनलाईन 24 hours आफ्टर फिलिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे पेमेंट आहे एक्झामिनेशन फीजची ती तुम्ही फॉर्म भरल्यानंतर 24 तासात तुम्हाला ती सबमिट करायची आहे. ठीक आहे. शक्यतो तुम्ही फॉर्म भरला त्याची प्रिंट काढल्यानंतर लगेच तुम्हाला फी तिथे सबमिट करून टाकायची. ठीक आहे. खूप वेळ लावायचा नाही त्याला. रिक्वायर्ड फीज प्रिंटेड ऑन ॲक्नॉलेजमेंट. जी काही फी असेल तुम्ही जेवढे वेळ CET देणार असाल तर ती सगळी फी कॅल्क्युलेट करून त्या ॲक्नॉलेजमेंटवर तिथं डिस्प्ले केली जाईल फी. अँड फॉर ऑनलाईन पेमेंट फॅसिलिटी लिंक इज अवेलेबल ऑन www.mcr.org. तर त्याच्यावर तुम्हाला SBI कलेक्ट लिंक म्हणून असेल तर त्याच्यावर जाऊन तुम्हाला फी सबमिट करायची. तुम्ही ऑनलाईन पण ती भरू शकता. युजिंग द अबो लिंक पे द फीज इन द नेम ऑफ कंट्रोलर महाराष्ट्र ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन बोर्ड पुणे थ्रू ऑनलाईन पेमेंट फॅसिलिटी स्टेट बँक ऑफ इंडिया कलेक्ट लिंक. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फी भरू शकता. एक्झाम फी रिमिटेड टू एनी अदर अकाउंट विल नॉट बी कन्सिडर्ड इन एनी केस. तर चुकून जर तुम्ही दुसरीकडे कुठे गेलेली असेल तुमची फी तर ती कन्सिडर केली जाणार नाही फी. ठीक आहे. तुमची फी जर सक्सेसफुली तिथे गेलेली असेल तर तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल म्हणून तिथं ऑप्शन पण येईल. ठीक आहे. त्यानंतर पेमेंट कॅन बी डन थ्रू व्हेरियस ऑप्शन्स स्टेट बँक ATM कम डेबिट कार्ड किंवा SBI ब्रांचेस कॅश ट्रान्सफर अदर्स बँक्स डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेफ्ट RTGS GRPT थ्रू ब्रांच इंटरनेट बँकिंग ऑफ अदर बँक ऑनलाईन GRPT थ्रू INB ATM कार्ड ऑफ अवर असोसिएट बँक्स मोबाईल बँकिंग किंवा सेल्फ सर्व्हिस किओस्क. तर ह्या सगळ्या थ्रू तुम्ही पेमेंट करू शकताय. ठीक आहे. इन केस पेमेंट इज मेड बाय डिजिटल वॅलेट किंवा UPI पेमेंट ॲप्स लाईक GPay
मोबिक्विक, भीम एक्सेट्रा. काइंडली कन्फर्म युअर पासवर्ड पेमेंट स्टेटस बाय यूजिंग SBI कलेक्ट पेमेंट हिस्ट्री फॅसिलिटी. तर तुमच्याकडे तुम्ही जे पेमेंट केले त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे ठेवू शकता. म्हणजे तुम्ही जी पेमेंट केले ना त्याची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे पाहिजे. इन केस जर तुमची पेमेंट इथून झाली पण तिकडं सबमिट झालेली नाही आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला UID नंबर वगैरे काहीतरी विचारतात, UTR नंबर. ठीक आहे, UTR नंबर किंवा ट्रान्झॅक्शन ID वगैरे, तर ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहे त्यावेळेस. सो इन केस ऑफ फेल्ड पेमेंट द एंटायर रिस्पॉन्सिबिलिटी विल लाय ऑन द ॲप्लिकंट. एखादी पेमेंट जर फेल झाली असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी ॲप्लिकेंटवर असेल. बोर्ड त्याला रिस्पॉन्सिबल नसणार आहे. सो द कॅन्डिडेट विल नॉट हॅव एनी राईट टू क्लेम द रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी. एकदा जर तुम्ही फी भरली आणि तुम्हाला वाटते की आता मी एक्झाम देणार नाही आहे तर तुम्ही ती फी रिफंड करू शकत नाही किंवा तुम्ही ते महागारी घेऊ शकत नाही. ठीक आहे. द ॲप्लिकंट कॅनॉट क्लेम ॲडमिशन टू एनी फॅकल्टी विदाउट प्रिस्क्राइब्ड एलिजिबिलिटी टू द रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी मिअरली बाय अपीअरिंग फॉर CET. तर ॲप्लिकंट काय करू शकत नाही तर कुठलीही फॅकल्टी असेल कुठल्याही फॅकल्टीला तो ॲडमिशन घेऊ शकत नाही जोपर्यंत तो त्या कॅटेगरीला किंवा त्या स्ट्रीमला तो इलिजिबल नाही आहे. सॉरी, म्हणजे इलिजिबिलिटी तुम्ही जर एखाद्या कोर्सला इलिजिबल असाल तरच तुम्ही त्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. जर तुम्ही त्यासाठी इलिजिबलच नसाल तर तुम्ही त्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकत नाही. अँड द ॲडमिशन विल बी गिवन ऑन व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट ॲज पर द इलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑफ रिस्पेक्टिव्ह डिग्री प्रोग्राम बाय दी MCR पुणे. जेव्हा तुम्हाला मेरिट लिस्ट वगैरे लागेल, तुम्ही इलिजिबल असाल तर ॲडमिशनच्या वेळेस तुमचे पूर्ण डॉक्युमेंट काय केले जातात तर व्हेरीफाय केले जातात आणि डॉक्युमेंट पूर्ण तुम्ही जे अपलोड केले ते खरे असतील ते व्हेरीफाय करूनच तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं. ठीक आहे. So in next video we will see how to fill an online application form and what is the syllabus for online application form. Thank you.